चला पंच सामना सुरू करायचा आहे. हॅलो 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 चला पंच सामना सुरू करायचा आहे. हॅलो स्वराज 11 संघाची एक सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं, एका बाजूनं अविनाश चव्हाण, त्याच्या साथीला प्रमोद पवार, अशी सलामीचे दोन बॅटर मैदानाच्या दिशेनं. तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय शिवनेरी तरंदळे संघाच्या वतीनं गोलंदाज अनिकेत कांबळे सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा असेल, अर्थात अनिकेतचा समोर असेल डावखोर हाताचा फलंदाज अविनाश चव्हाण. हॅलो 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 याला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अविनाशच्या झेलच्या खाली आहे क्षेत्ररक्षक, कोणती चूक करणे, पहिलाच गडी बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय अविनाश चव्हाण. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करतोय तो गोलंदाज अनिकेत. अर्थात सर्वेशने एक सुरेख असा झेल टिपलाय आणि स्वराज 11 संघाची निश्चितच एक थोडीशी खराब अशी सुरुवात म्हणता येईल. पहिल्या डावातील पहिल्या चेंडूवर गडीबाद होतोय, अर्थात अविनाश चव्हाणच्या रूपानं. सुरेख अशी गोलंदाजी एका बाजूने पाहिलं तर शिवनेरी तरंदळे संघाकडून गोलंदाज अनिकेत कांबळे, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी असेल. दोन तुल्यबळ संघ मैदानाच्या दिशेने, स्वराज 11 त्याच्या साथीला शिवनेरी तरंदळे, असे दोन संघ मैदानावरती आजच्या पहिल्या दिवसातील एक पहिला उद्घाटनाचा सामना खेळताना. यानंतरचा हार्दिक स्फोट पडेल विपक्ष BKTM शेवरे अशा संघादरम्यान सामना असेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस का बॉसमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं निलेशला संकटमोचक फलंदाजी करावी लागेल, कारण प्रारंभीच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडीबाद होतोय तो अविनाश. अर्थात कमबॅक करणारी फलंदाजी करावी लागेल. निलेश घाडी त्याच्या साथीला प्रमोद पवार, ही जमलेली जोडी बघायचा आहे. आपला संघ थोडासा संकट आहे आणि संकटातून संकटमोचक फलंदाजी करून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलं जातं का, की दुसऱ्या बाजूला अनिकेत कांबळे अचूक टप्प्याची गोलंदाजी ही पाहायला मिळते शिवनेरी तरंदळे संघाकडून. डावखोऱ्या हाताचा अजून एक फलंदाज मैदानाच्या दिशेनं निलेश, तर दुसऱ्या बाजूनं अनिकेत सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर गडीबाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो अनिकेत. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतो निलेशच्या बॅटमधून. चेंडूचा प्रवास हा निश्चितच या स्पर्धेचा पहिला षटकार पाहायला मिळतोय निलेश घाडीच्या बॅटमधून. सुरेख असा देखणा फटका हा निलेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकारांना सांघिक धावसंख्या वधारली जाते. सांघिक धावसंख्या ही 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना स्वराज 11 संघ पहिल्या चेंडूवर जरी गडीबाद केला अनिकेतनं, परंतु दुसऱ्या बाजूने डावखोऱ्या हाताचा फलंदाज निलेश घाडी एक सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अर्थात पहिल्या चेंडूवर एक गगनचुंबी षटकार ठोकतोय आणि आपले इरादे हे निश्चितच सिद्ध करताना दिसतोय तो डावखोऱ्या हाताचा फलंदाज निलेश घाडी. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो अर्थात अनिकेत कांबळे. षटकातील पुढचा चेंडू खोलवर टाकलेला हा चेंडू, दरम्यानच्या काळामध्ये एकेरी धाव घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शिवनेरी तरंदळे संघाकडून. एक गडीबाद सांघिक धावसंख्या धावपलकावर ही 7 धावा. एक गडीबाद 7 अशी सांघिक धावसंख्या. प्रारंभीच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर अविनाश चव्हाण सारखा एक मोहरा गडीबाद होतोय, परंतु त्यानंतर मात्र निलेश घाडी आणि त्याच्या साथीला प्रमोद पवार ही जमलेली जोडी ही मैदानाच्या दिशेनं. निलेश घाडीच्या बॅटमधून आपण एक गगनचुंबी षटकार पाहिला आणि तीच फलंदाजी ही निश्चितच प्रमोद पवारला आपल्या संघासाठी करावं लागेल. दुसऱ्या बाजूने अनिकेत कांबळे सज्ज होतोय. रिव्हर्सचा देखणा फटका प्रमोदच्या बॅटमधून. चेंडूचा प्रवास गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू जातो तो निश्चितच सीमा पार. या चेंडूवर मिळतो तो चौकार आणि 4 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या ही धावपलकावर स्वराज 11 संघ पोहोचतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. एक गडीबाद 11 अशी सांघिक धावसंख्या. पहिल्या चेंडूवर जरी गडीबाद झाला स्वराज 11 संघाचा, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करणारी फलंदाजी मैदानावरती प्रमोद पवार त्याच्या साथीला निलेश घाडी या दोन बॅटरकडून पाहायला मिळतोय. अनिकेत कांबळे सज्ज होतोय. याला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पाहायचा, झेल घेतला जातो का, एक सुरेख असा देखणा झेल टिपला जातोय. वैभव आटले एक सुरेख असा झेल टिपतोय आणि दुसऱ्या गड्याच्या रूपानं प्रमोद पवार हा डगआउटच्या दिशेनं. प्रारंभीच्या पहिल्या षटकाचा या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या 5 चेंडूचा जर लेखाजोगा पाहिला
तर अनिकेत कांबळेची चांगली गोलंदाजी, जरी त्याने 11 धावा खर्च केल्या तरी प्रारंभीचे 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले ते स्वराज 11 संघाचे. चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी या षटकामध्ये, जरी एक षटकार एक चौकार आपण पाहिला, पण तो दुसऱ्या बाजूने कमबॅक करणारी गोलंदाजी ही अनिकेत कांबळेकडून पाहायला मिळते. 2 गडीबाज, सांघिक धावसंख्या धावफलकावर 11 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं किरण लाड हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL 2025 6वं पर्व आपण अनुभवतोय आणि 6व्या पर्वातील हा एक महत्त्वपूर्ण आजच्या दिवसातील पहिला सामना स्वराज 11 विपक्ष शिवनेरी तरंदळे असे 2 संघ एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत. 2 गडीबाज, सांघिक धावसंख्या ही 11 धावा आणि न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं किरण लाड आपल्याला दिसतोय. तर दुसऱ्या बाजूनं या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी, अर्थात या षटकाची भैरवी घालणारा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो अनिकेत कांबळे. 2 गडीबाद 11 अशी सांघिक धावसंख्या. फुलटॉस प्रकारचा चेंडूला हलकेच खेळला जातो. चेंडूवर येतो क्षेत्ररक्षक. दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजाकडे संधी होती एकेरी धावसंख्येची. एकेरी धावसंख्येनं पहिल्या या ठिकाणी षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर सांघिक धावसंख्या स्वराज 11 संघ पोहोचतोय तो 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. 2 गडीबाद 12 धावा. निश्चितच पहिल्या षटकाचा जर लेखाजोगा पाहिला तर पहिल्या षटकामध्ये चांगली सरासरी म्हणता येईल, परंतु 2 महत्त्वपूर्ण गडी, अर्थात अविनाश चव्हाण जो गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि त्याच्या साथीला प्रमोद पवार ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. 2 गडीबाद, सांघिक धावसंख्या ही 12 धावा. अजूनही 3 षटकं, 18 चेंडूंचा हा खेळ बाकी आणि या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढून शिवनेरी तरंदळे संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल, ती प्रतिस्पर्धी स्वराज 11 संघाला. नवीन गोलंदाज सज्ज होतोय रजत कदम. अजून एक आपल्याला शिवनेरी तरंदळे संघाकडून उदयनमुख खेळाडू दिसतोय आणि उदयनमुख खेळाडूकडून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ते सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. पहिल्या षटकामध्ये अनिकेत कांबळेनं चांगली गोलंदाजी केली, 2 गडी महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि तब्बल 12 धावा खर्च केल्या आणि तीच कामगिरी आज मैदानावरती पाहायला मिळते का रजत कदम याच्याकडून. अजून 3 षटकं, 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे स्वराज 11 संघाला. अर्थात यानंतरचा होणारा सामना हार्दिक स्फोट पडेल. विपक्ष BKTM शेवरे दोन्ही संघाच्या संघनायक, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं. हॅलो. रजत कदम सज्ज होतोय. सांघिक दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक आणि हे षटक कशा प्रकारे टाकलं जातंय रजत कदम कडून. एक वेगवान असा गोलंदाज समोर असेल किरण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा आमच्यापर्यंत निर्णय येतो की हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतो की हा चेंडू आहे अवांतर. एक अवांतर स्वरूपाची धाव आणि अवांतर स्वरूपाच्या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या ही धावफलकावर गणली जाते, ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. पहिल्या षटकाची होते सांगता, अर्थात अनिकेत कांबळेनं हाताळलेलं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च करतोय, 2 महत्त्वपूर्ण गडी बाद करतोय तो प्रतिस्पर्धी शिवनेरी तरंदळे संघाचे. रजत कदम या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. दरम्यानच्या काळामध्ये एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावफलकावर 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रगतीपथावर षटक आहे ते दुसरं आणि या दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो शिवनेरी तरंदळे संघाकडून रजत कदम नावाचा गोलंदाज. रजत कदमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं होतं अनिकेत कांबळेनं, तीच गोलंदाजी त्याच गोलंदाजाच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करावी लागेल ती रजत कदमला. परंतु दुसऱ्या बाजूनं प्रारंभीच्या पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण गडी बाद झाले, तर त्यानंतर किरण लाड त्याच्या साथीला निलेश घाडी ही जमलेली जोडी आपण मैदानावरती पाहतोय, ती शिवनेरी तरंदळे क्रिकेट संघाची. रजत कदम मात्र आखूड टप्प्याचा चेंडूला भिगराव करून दिला जातो फाईन लेगच्या दिशेनं. या चेंडूवर मिळतात त्या तब्बल 4 धावा. पंचांचा इशारा येतो तो हा चौकार आणि चौकारानं सांघिक धावसंख्या स्वराज 11 संघ पोहोचतोय तो 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 18 अशी सांघिक धावसंख्या. आखूड टप्प्याची गोलंदाजी ही पाहायला मिळते. आखूड टप्प्याची गोलंदाजी ही निश्चितच रजत कदम कडून पाहायला मिळते. 2 गडी बाद 18 सांघिक धावसंख्या ही धावफलकावर
कमबॅक करणारी गोलंदाजी ही मैदानावरती करावी लागेल रजत कदमला आपल्या शिवनेरी तळंदाळे संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूनं स्वराज 11 संघासाठी निलेश घाडी त्याच्या साथीला किरण लाड ही जमलेली जोडी संकटमोचक फलंदाजी करतो का हे तुझं पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू पंचांकडे इशारा येतोय आणि निश्चितच पंच सांगतात की हा फलंदाज बाद. बॅटची बाहेरची कडा घेतोय चेंडू आणि निश्चितच विसावतोय. यष्टीरक्षकांच्या ग्लोजमध्ये तिसऱ्या गडी हा डगआउटच्या दिशेनं. सांघिक धावसंख्या ही धावपलकावर 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 गडी बाद 18 अशी सांघिक धावसंख्या. दुसरं षटक हे प्रगतीपथावर 4 षटकांच्या मर्यादित षटकांचा सामना आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे प्रारंभीचे पहिले फेरीतील जे सामने असतील ते आपल्याला 4-4 षटकांचे पाहायला मिळतील. चला पंच आपल्याला विनंती आहे की आपण जेवढा सामना लवकरात लवकर संपेल याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. दोन्ही पंच आमचे ऑफिशियल या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपण सामना जितका लवकर संपेल हे आपण पाहणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं ध्रुवेश. चला हार्दिक स्पोर्ट पडेल आणि BKTM शेवरे दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू आपण टॉस्का बॉसच्या समोर घेऊन यायचे आहेत. हार्दिक स्पोर्ट पडेल BKTM शेवरे दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपले सर्व 11 खेळाडू आपण आमच्या टॉस्का बॉसच्या समोर घेऊन यायचे आहेत. रजत कदम सज्ज होतोय. यशस्वी असा गोलंदाज रजत कदम ज्याच्या चेंडूवर मागच्या चेंडूवर एक सुरेख असा देखणं चौकार. परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती रजत कदमची. आखूड टप्प्याचा चेंडू जरी असला तरी बॅटची बाहेरची कडा घेतोय आणि चेंडू विसावतोय. यष्टीरक्षकांच्या ग्लोजमध्ये एक सुरेख असा देखणा फटका ध्रुवेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. म्हणजे जर पाहिलं तर स्वराज 11 संघाचे जे फलंदाज आहेत ते निश्चितच प्यावल्यांमधून या ठिकाणी सेट होऊन आलेले पाहायला मिळतात. कारण आलेला प्रत्येक फलंदाज हा षटकार चौकारानं आपल्या डावाची सुरुवात करतोय. निश्चित या षटकारानं सांघिक धावसंख्या धावपलकावर 24 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ध्रुवेशच्या बॅटमधून एक गगनचुंबी षटकार आपण पाहिला. तो ध्रुवेश हा स्ट्राईकच्या दिशेनं. परंतु दुसऱ्या बाजूनं रजत कदम शिवनेरी तळंदाळे संघाकडून खेळताना. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा आणि चेंडू विसावतो या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चौथा गडी हा बाद होतोय. 4 गडी बाद सांघिक धावसंख्या धावपलकावर गणली जाते ती 24 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद सांघिक धावसंख्या 24 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. निश्चितच वाखाणण्याजोगी फलंदाजी ही मैदानावरती पाहायला मिळते स्वराज 11 संघाकडून. परंतु दुसऱ्या बाजूनं प्रत्येक षटकामध्ये एखादा दुसरा गडी हा बाद होताना दिसतोय तो स्वराज 11 संघाकडून. 24 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं. प्रणय गावडे हा न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं. तर या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज रजत कदम. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. म्हणजे या डावाचा निम्मा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या सांगतेनंतर सांघिक धावसंख्या धावपलकावर स्वराज 11 संघ पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. म्हणजे प्रति षटकामागे 12ची सरासरी मैदानावरती पाहायला मिळते स्वराज 11 संघाकडून. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला शिवनेरी तळंदाळे संघाच्या गोलंदाजाचा कमबॅक करणारी गोलंदाजी म्हणजे प्रारंभीच्या पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करतो अनिकेत कांबळे आणि त्यानंतर रजत कदम कडून आपल्याला 2 गडी बाद करताना दिसतोय. अजूनही 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये जर आपण चांगली फलंदाजी केली तर निश्चितच आपल्याला 45-50 हा धावफलक गाठता येईल. न्यू गोलंदाज मैदानावरती मुन्ना परब सज्ज होतो. सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर मुन्ना परब आणि समोर असेल आक्रमक शैलीचा फलंदाज किरण लाड सज्ज होतोय. या मात्र किरण लाडच्या बॅटमधून मोठा फटका चेंडूचा प्रवास 1 बाउंस सीमा रेषा बाहेर. या चेंडूवर मिळतो किरणला चौकार आणि चौकारानं सांघिक धावसंख्या धावपलकावर गणली जाते 28 लॉस ऑफ 4 विकेट. 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
28 धावा धावफलकावर या गणल्या जात आहेत. किरणच्या बॅटमधून चांगले फटके हे निश्चितच पाहायला मिळतात स्वराज 11 संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूने मुन्ना परबला एक कमबॅक करणारी गोलंदाजी ही मैदानावरती करावी लागेल. आमच्या सोबत गुणलेखाचं अचूक काम करतायत तानाजी रासम पडेल आरोग्य पडवे आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणारे तानाजी आपल्याला गुणलेखनाचं काम करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु बॅटची बाहेरची कडा आणि निश्चितच पाहायचंय पंचांचा काय इशारा येतोय. पंच निश्चितच नाबाद ठरवतोय ते फलंदाजाला आणि एक निर्धाव चेंडू हा गणला जातोय मुन्ना परब याच्यावर मार्फत आणि धावसंख्या ही स्थिरावलेली 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर. तिसरं षटक हाताळताना मुन्ना परब परंतु दुसऱ्या बाजूनं किरण त्याच्या साथीला प्रणय गावडे या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी ही आपल्या संघासाठी करावी लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर कितपत धावसंख्येचा पाठलाग हा शिवनेरी तरंदळे संघाला करावा लागेल हे सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडे अवांतरची दात मागितली जाते परंतु आमचे ऑफिशियल पंच सांगतात की हा चेंडू हा निश्चितच मारणा योग्य होता. एक निर्धाव चेंडू गणला जातोय तो मुन्ना परबचा. अर्थात पंचांची सूरजलाल देवगड आणि त्यांच्या समेत हेमंत पवार रत्नागिरी असे 2 ऑफिशियल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मुन्ना परब एक वेगवान असा गोलंदाज मैदानावरती आखूट टप्प्याचा चेंडू या चेंडूला पायलेगच्या दिशेने भिरकावून दिला जातोय. पायचा चेंडूचा प्रवास कितपर्यंत होतो चेंडूचा प्रवास होतोय 1 बाउन्स या चेंडूवर मिळतोय तो किरणला चौकार. पर्यायानं स्वराज 11 संघ पोहोचतो या 4 धावसंख्येनं सांघिक 32 या धावसंख्येवर. 4 गडी बाद 32 अशी सांघिक धावसंख्या. एका बाजूने जर पाहिलं तर स्वराज 11चे प्रारंभीचे 4 खंदे वीर हे डगआउटच्या दिशेने परंतु त्यानंतर आपल्या या सामन्याची सर्व सूत्र आपल्या खांद्यावर घेतोय तो किरण जाधव त्याच्या साथीला प्रणय गावडे ही जमलेली जोडी मैदानावरती. तिसरं षटक हाताळताना गोलंदाजी मार्गवर मुन्ना परब कमबॅक करणारी गोलंदाजी ही मुन्नाला करावी लागेल आपल्या शिवनेरी तळंदळे संघासाठी. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि तोच फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 बाउंड चेंडूचा प्रवास हा सीमारेषा बाहेर या चेंडूवर मिळतो तो चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 सुरेख असे देखणे चौकार हे किरण जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि चौकारानं सांघिक धावसंख्या ही धावफलकावर गणली जाते. 36 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 अशी सांघिक धावसंख्या. पाहायचा किरण जाधवच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक ही पहिली वहिली हॅट्रिक या मैदानावरती साध्य होते का की दुसऱ्या बाजूनं पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी हे मुन्ना परब कडून पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 36 धावा सांगता करणारा अर्थात तिसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर मुन्ना परब परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्राईकच्या दिशेनं चौकारांची हॅट्रिक साध्य करतो का फलंदाज किरण जाधव. 36 धावा 36 लॉस ऑफ 4 विकेट मैदानावरती स्वराज 11 संघाचे. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू होतोय तो निर्धाव आणि 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या सांगतेनंतर प्रति षटकामागे 12च्या सरासरीनं सांघिक धावसंख्या धावफलकावर. 4 गडी बाद 36 धावा. येणारं शेवटचं षटक येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये कितपत धावा बनवल्या जातात. किरण जाधव त्याच्या साथीला प्रणव गावडे आणि प्रतिस्पर्धी शिवनेरी तरंदळे संघासमोर कितपत धावांचा डोंगर उभा केला जातोय हे सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. यानंतरचा होणारा सामना हार्दिक स्पोर्ट पडेल विपक्ष BKTM शेवरे. दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू हे निश्चितच आपल्याला टॉस्का बॉसच्या समोर घेऊन यायचे आहेत. शिवनेरी या ठिकाणी हार्दिक स्पोर्ट पडेल विपक्ष BKTM शेवरे संघ. या डावाची सांगता करणारी शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर ओमकार वाळवे आणि समोर असेल प्रणय गावडे नावाचा फलंदाज. प्रणय पाहायचाय शेवटच्या 6 चेंडूमध्ये कितपत धावांचा डोंगर हा मैदानावरती उभारला जातोय तो स्वराज 11 संघाकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु निश्चितच चांगली गोलंदाजी वाखाणण्याजोगी गोलंदाजी मैदानावरती ती गोलंदाज शिवनेरी तरंदळे संघाकडून ओमकार वाळवे याच्याकडून पाहायला मिळतोय. कारण शेवटचं हाणामारीचं षटक ज्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज हे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये एक चांगली नियंत्रित गोलंदाजी मैदानावरती ती आपल्याला पाहायला मिळते ओमकार वाळवे याच्याकडून. पंचांचा इशारा येतो हा चेंडू स्वैर असल्याचा अर्थात या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा या प्रतिस्पर्धी संघाला बोनस स्वरूपात मिळतात. आता स्वराज 11 संघ पोहोचतोय धावफलकावर.
38 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचे निश्चितच 5 चेंडू शिल्लक आणि ओमकार गोलंदाजी मार्गवर किरणसाठी. यावेळी मात्र किरण जाधवच्या बॅट बाजूला एक मोठा फटका, मोठा धमाका, चेंडूचा प्रवास मिड विकेट सीमारेषेवरून या चेंडूवर मिळतोय षटकार. 6 धावा. किरण जाधव एक आक्रमक शैलीचा फलंदाज, छोट्या चणीचा खेळाडू, परंतु आक्रमक फलंदाजी अर्थात मोठमोठे फटके आज किरण जाधवच्या बॅटमधून या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर गणली जाते ती 44. 4 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा या धावफलकावर. 3 चौकार, 1 षटकारानं सजलेली फलंदाजी, सजलेली खेळी ही मैदानावरती. किरण जाधव अजूनही मैदानावरती. 20 धावावर खेळतोय किरण जाधव वैयक्तिक. तर दुसऱ्या बाजूनं या डावातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा किरण जाधवच्या बॅट बाजून मोठा धमाका, चेंडूचा प्रवास, तोच फटका आणि त्याच फटक्यावर मिळतात तब्बल 6 धावा. लागोपाठचे 2 षटकार, षटकारांची हॅट्रिक साध्य करतो का? मागच्या षटकामध्ये अर्थात चौकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी होती किरण जाधवला, परंतु ती संधी पूर्ण झाली नाही. परंतु यावेळी त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करतो का? अर्थात धावसंख्या धावफलकावर 50 धावा अर्धशतक फलकावर हे स्वराज 11 संघाचे. पाहायचा किरण जाधव षटकारांची हॅट्रिक या मैदानावरती साध्य करतो का? थोडीशी महागडी ठरते ती गोलंदाजी मैदानावरती. ओमकार वाळवे याच्याकडून आतापर्यंत 3 चेंडू वरती खर्च करतोय तो 14 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, पायचा झेलच्या खाली येतो क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी सीमारेषा क्लिअर करतोय किरण जाधव आणि या चेंडूवर मिळतो तो षटकार. पहिला षटकारांची हॅट्रिक साध्य करतोय तो अर्थात स्वराज 11 संघाचा किरण जाधव. किरणसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतील षटकारांची पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय तो स्वराज 11 संघाचा किरण जाधव. धावसंख्या 56, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद धावफलकावर 56 धावा आणि येणारे चेंडू असतील या षटकातील 2 चेंडूमध्ये कितपत धावा जमवल्या जातात स्वराज 11 संघाकडून आणि प्रतिस्पर्धी शिवनेरी तरंदळे संघासमोर कितपत धावांचा डोंगर हा उभा केला जातोय. गोलंदाजी मार्गवर ओमकार वाळवे. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख असा देखणा फटका. लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 षटकार पाहायला मिळत आहेत किरण जाधवच्या बॅटमधून. षटकारानं सांघिक धावसंख्या 62, 62 धावा धावफलकावर. 62 धावा या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि ते 4 षटकार हे सलग 4 चेंडूवरती. अर्थात या डावाची सांगता करणारा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज तो गोलंदाज ओमकार वाळवे आणि किरण जाधव समोर असेल. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि या चेंडूवर मिळतात ती एकेरी धाव. दरम्यानच्या काळामध्ये पहिल्या डावाची होते सांगता, अर्थात पहिल्या 4 षटकांच्या डावांचा या ठिकाणी षटकांचा लेखाजोखा पाहिला तर पहिल्या 4 षटकामध्ये किरण जाधवच्या एका विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर स्वराज 11 संघानं जमवल्या 4 गडी बाद धावफलकावर 63 धावा. हॅलो धन्यवाद सर. 1 मिनिट. हार्दिक स्पोर्ट पडेल आणि बीकेटीएम शेवरे या दोन्ही संघाच्या संघनायकाने आपल्या 11 खेळाडूंना घेऊन टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे, त्वरित यायचंय. पहिल्या 4 षटकांचा जर लेखाजोखा पाहिला तर पहिल्या 4 षटकामध्ये 4 गडी बाद धावफलकावर 63 धावा आणि 64 धावांचा पाठलाग हा करावा लागेल प्रतिस्पर्धी शिवनेरी तरंदळे संघासाठी. आता स्वराज 11 संघाचा जर विचार केला तर किरण जाधवनं अतिशय धुवाधार विस्फोटक अशी फलंदाजी या मैदानावरती केली आपल्या संघासाठी. अर्थात वैयक्तिक नाबाद 40 धावांची खेळी ही किरण जाधवच्या आपण बॅटमधून पाहिली. पहिल्या 4 षटकार आणि 3 चौकारांना नाबाद 40 धावांची खेळी ही मैदानावर किरण जाधवची पाहायला मिळाली. पडेल आणि बीकेटीएम शेवरे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचंय. पहिल्या 4 षटकांचा जर लेखाजोखा पाहिलं तर पहिल्या 4 षटकामध्ये स्वराज 11 संघानं बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा. प्रतिस्पर्धी शिवनेरी तरंदळे संघाला बनवायच्या 4 षटकामध्ये 64 धावा आणि या 64 धावांचा पाठलाग पडेल आणि शेवरे संघाच्या संघनायकांनी लक्षात घ्यायचंय, त्वरित या ठिकाणी यायचंय. या 64 धावांचा पाठलाग शिवनेरी तरंदळे संघ कसा करतोय, दुसऱ्या डावात काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोन मध्ये बदल केला जातोय. मायक्रोफोनवर माझे सहकारी समालोचक आमचे मित्र सिद्धेश काष्टे यांचा आवाज यानंतर आपण पुढील 4 षटकासाठी ऐकणार आहोत. पडेल आणि शेवरे संघाच्या दोन्ही संघनायकांनी आपल्या 11 खेळाडूंना घेऊन या ठिकाणी यायचंय.
ए खयचो संघ पडेल शेवरे संघ खया शेवरे संघाचो संघ नायक खया शेवरे संघ असा वा तुमचो कॅप्टन कोणा तू वरती ऑब्जेक्शन वगैरे काय दोघांच्या खेळाडूंवरती बघतले मैदानात गेल्यानंतर ऑब्जेक्शन घेऊ शकणार ना कोण मागता दोन्हीकडे बॉल फ्रेश आहोत पहिली ओव्हर पॉवर प्ले मागतो लोक छाप आणि काटा ए संघ खायचो तुमचो पडेल मा हा शेवरे शेवरे संघात नाणेफेक जिंकला तुमचा निर्णय काय तो सांगा नाही नाही त्यांना कोणाला ऑब्जेक्शन नाही 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 मैदानात ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही आता तुमका क्लिअर केलंय पंचांनी त्वरित सामना चालू करायचा आहे पंचांनी जरा वेळेचं बंधन पाळायचंय आणि खेळाडूंनी सहकार्य करायचंय कारण सूर्याच्या प्रकाशोतात सर्व सामने आपल्याला खेळवायचे आहेत याचं ध्यानात घ्यायचंय सामना त्वरित चालू करावा पुढील सूत्रे आमचे मित्र सिद्धेश काष्टेंकडे मी सुपूर्द करतो धन्यवाद धन्यवाद सहर्ष स्वागत सर्वांचं परत एकदा या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये 6वं वर्ष आणि या 6व्या वर्षाचं सुरुवात पहिला सामना बघितला 4 षटकांची झाली सांगता पहिल्या 4 षटकांमध्ये 63 धावा जमवल्या 64 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल या 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक बिनीची जोडी मैदानात अनिकेत कांबळी आणि नॉनस्ट्राइक केंडवर ओंकार वाळवे सज्ज होताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज स्वप्नील कदम पहिला चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस पहिल्या चेंडूवरती बोट फिरवलीत चेंडूला या ठिकाणी फायनली रिझन मध्ये कट केलाय जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय परतीची फिक्की होईल तोपर्यंत बघता बघता जी क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये जी शर्यत लागली होती ती शर्यत या ठिकाणी विजय होतोय चेंडू जातोय सीमा पार आणि हायतोय चौकार पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली झाली 64 धावांचा पाठलाग ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती तशी अपेक्षित सुरुवात पहिल्या चेंडूवरती प्राप्त होताना दिसतंय सुरेखा सुरुवात अनिकेत याच्या माध्यमातून स्वप्नीलवरती आक्रमण पहिल्यापासूनच करायचं कारण 64 धावांचं एक मोठं आव्हान पार करत असताना आक्रमकता ज्याच्या मनगटामध्ये भरली असा अनिकेत या ठिकाणी सुरुवात मात्र या ठिकाणी सुरेखरित्या करून देतोय पहिल्या चेंडूवरती परत गोलंदाजाच्या मार्गवर पुढे चेंडू स्वप्नील खोला टप्प्याचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारणचा उडालाय झेल खाली क्षेत्ररक्षक घेतोय कोणतीही चुकी न करता एक तीर तो एक मिरी या ठिकाणी बघायला मिळते पहिल्या चेंडूवरती चौकार जरी आला असता तरी दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारू देणार नाही तुझे विकेट मिळवणार हा विश्वास होता स्वप्नीलकडे आणि त्या विश्वासाने गोलंदाजी करत असताना सुरेखरित्या चेंडू हाताळताना दिसतोय आणि एक सफलता अर्जित करून देतोय दुसऱ्या चेंडूवरती पहिली सफलता अर्जित होते स्वस्तात बाद परतलाय अनिकेत थोडासा धोकादायक वाटू शकला असता पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार हाणला होता त्यानंतर आक्रमकता ही दाखवण्याचा प्रयत्न पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न मात्र अनिकेत या ठिकाणी फसतोय माघारी परततोय 4 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय आणि या ठिकाणी माघारी परतल्यानंतर त्याच्या जागासाठी नवीन फलंदाज मुन्ना परब याची वर्णी लागते मुन्नाने सुरेखा फटकेबाजी केली होती एक ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख चांगलं षटक हाताळल्यानंतर गोलंदाजी करत असताना आता मात्र या ठिकाणी फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी एक लेफ्ट हँड बॅट्समॅन मुन्ना परब याची वर्णी लागते 1 डाऊन 3 नंबरची जागेवरती जी जागा विराट कोहली एबी डिव्हिलियर्स यासारख्या नामांकित फलंदाजांनी गाजवली
त्या जागेवरती खेळण्यासाठी फलंदाज मुन्ना परब. परत एकदा स्लोर धीम्या गतीने टाकलाय चेंडू होता. चेंडूची प्रवास बघता बघता सीमारेषा पार हा येतोय षटकार. तर मुन्नाने दाखवून दिल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा ज्या मनसुबा होता त्या मनसुबात या ठिकाणी यशस्वी होतोय. आणि या ठिकाणी आल्या आल्या आपण डगआउट मधनं जणू काही सेट होऊन आलोय याचं प्रत्युत्तर देताना दिसतोय. ज्याचा प्रत्यय येताना दिसतोय तो मुन्ना परब. परत एकदा गोलंदाजी मार्गवर स्वप्नील सज्ज होईल. स्वप्नील सुरेख गोलंदाजी करतोय. मात्र या ठिकाणी परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा कमकुत चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न. जोपर्यंत क्षेत्ररक्षक परतीची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 2 धावाने धावफलक 12 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघतोय संघ शिवनरे तरंदळे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांमध्ये जर बघितलं तर सुरेख फटकेबाजी झाली स्वराज 11 कडनं. आणि त्यानंतर 63 धावा जमवल्यानंतर 64 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघतोय संघ शिवनेरी तरंदळे. धावफलक तर सुरेख आहे. एक विकेट जरी गेला असला तरी धावगतीला या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न थोडीशी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवतो. या ठिकाणी कोणती या ठिकाणी जोखीम घ्यायची नाही. माहिती आहे पहिलं षटक आहे. धावगतीवर जर बघितलं तर सुरेख धावगती आहे. 12 धावा आल्यात आणि अशा वेळी कोणतीही जोखीम न पत्करता थांबण्याचा निर्णय घेतलाय. आणि आयुष्यात कुठे थांबायचं कधी धावायचं कधी पळायचं हे जर तुम्हाला समजलं हे जर सूत्र जर तुम्हाला समजलं तर तुम्ही जीवनात नक्की सक्सेसफुल होऊ शकता. परत एकदा कमजोर चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू मोठा फटका ताकदवर फटका बघता बघता चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार हा येतोय षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. बघता बघता पहिल्या षटकाची झाली सांगता. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या सांगतेनंतर 18 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. सुरेख फटकेबाजी एका बाजूने मुन्नाने. मात्र या ठिकाणी आता नॉनच्या किनवर जर बघितला तर ओंकार फक्त बघायची भूमिका करतोय. अजूनपर्यंत कुठलाही चेंडूचा फेस त्याने घेतला नाही त्यामुळे तो नॉनस्ट्राईक केनवरच राहतोय. सुरेखरित्या या ठिकाणी पहिल्यांदा बघितलं तर अनिकेतने स्ट्राईक घेतला पहिल्या चेंडूवरती चौकार. नंतर अनिकेतची विकेट गेली दुसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर आलेल्या मुन्ना परबने या ठिकाणी सूत्र आपल्या हातात घेत असताना आक्रमकता हे बचावाचं साधन म्हटलं जातं आणि त्यानंतर आक्रमण हे त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले. धावफलकावरती धावा झाल्यात 18 एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर विलास पवार. आणि 18 नंबर म्हटलं की या ठिकाणी आठवण येते आपल्याला विराट कोहलीची. आणि सध्या IPL सुद्धा चालू आहे आणि तो IPLचा सुद्धा 18वा सीझन 18वा हंगाम या ठिकाणी चालू आहे. 30-18 धावसंख्या या ठिकाणी आपण बघतोय. तर आता मात्र स्ट्राईकवर ओंकार सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवर विलास येतोय. चला जरा स्पीडअप घ्या विनंती असेल खेळाडूंना की जरा स्पीडअप घ्या. तुम्ही वेळ काढू वृत्ती खूप घेताय. ती वेळ काढू वृत्ती जरा कमी करा विनंती येते मंडळाकडून. विलास जरा स्पीडअप घे. आखूट टप्प्याचा चेंडू परत एकदा पुलचा फटका मिड विकेट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. बघता बघता चेंडू जातोय सीमा पार षटकार. तो ओंकार सुद्धा या ठिकाणी आक्रमकता दाखवून देतोय. आपल्या पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी षटकाराने स्वागत केलं जाते विलासचं. ओंकाराच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. 64 धावांचा पाठलाग अजूनही 40 धावा करायच्या आहेत. अशा वेळी दोन्हीकडनं या ठिकाणी आक्रमण हे केलं जात आहे. आता वाचायचं कसं हे गोलंदाजाने ठरवायचं आहे. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू सफल झालाय ऑफ स्टिकवर. परत एकदा जागा बनवली चेंडू जातोय फायनली एक रिजन मध्ये. बघता बघता चेंडू जातोय सीमा पार 1 का 4 म्हणत चेंडू झालाय फरार येतोय चौकार. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचला 28 या धावसंख्येवरती. सुरेख या ठिकाणी धावगती राखण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. जरी मोठी धावसंख्या असली तरी ही धावसंख्या आपण इझिली एकदा सहजपणे पार करू शकतो हा विश्वास या दोन्ही फलंदाजांमध्ये दिसतोय. आणि त्याच जोरावरती या ठिकाणी आक्रमकता ही दाखवून देत आहेत मैदानामध्ये सुद्धा. जो विश्वास त्यांच्याकडे आहे त्या विश्वासाने या ठिकाणी फटकेबाजी करतायत. धावफलकावरती धाव 28 झाल्यात. एक षटक आणि 2 चेंडूच्या सांगतेनंतर. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजांना खरोखर विचार करावा लागेल कसे गोलंदाजी करायचं. एक मैदानाचा जर विचार केला तर चौफेर फटकेबाजी करू जाऊ शकले अशा प्रकारच्या फटकार. आणि तसाच प्रकारचा एक फटका रिव्हर्स स्विच हिट ज्याला म्हटलं जातं आणि अल्टीपल्टीचा हा फटका
निश्चितच सीमा रेषा पार षटकार. ताकद होती या फटक्यामध्ये. मनगडांमध्ये थोडासा कमजोर चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता, गती नव्हती पाहिजे तेवढी. मात्र या ठिकाणी त्या चेंडूवरती सुरेख फटका, स्विचिटचा एक देखणा फटका बघायला मिळतोय. फलंदाज ओंकार याच्या बॅटमधनं. ओंकारने 3 चेंडू फेस केले, 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाले. सुरेख या ठिकाणी बॉटम हँडचा वापर करतोय. दोन्ही बाजूला खेळण्याची या ठिकाणी क्षमता त्याच्याकडे आहे आणि ती क्षमता या ठिकाणी सिद्ध करताना सुद्धा दिसतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 34 धावा धावफलकावरती, 64चा पाठलाग आणि अशा वेळी पहिल्यापासूनच आक्रमण करायचं. आता मात्र या ठिकाणी 30 धावा बनवावे लागतील. अजूनही जर बघितलं तर 15 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. 15 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी मार्गावर थोडासा प्रेशर आता मात्र येतो गोलंदाजावरती, कारण वाचायचं कसं आता हे मात्र त्याच्याकडे शिकावं लागेल. परत एकदा कॉलर टाकलेला चेंडू, पुढे टाकलेला चेंडू, यॉर्कर लेनचा वापर केलाय आणि या ठिकाणी जेव्हा कुठलंही शस्त्र आपल्याकडे राहत नाही तेव्हा ब्रह्मास्त्र काढलं जातं. आणि क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र कशाला म्हणतायत तर यॉर्कर चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. ते ब्रह्मास्त्र या ठिकाणी काढतोय आणि विकेट मिळवतोय ओंकारची. ओंकार थोडासा घातक ठरलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि तो ओंकार थोडासा घातक ठरत होता, त्याला मात्र या ठिकाणी आता माघारी पाठवतोय. जो काटा या ठिकाणी टोचत होता तो अलगद त्या ठिकाणी काटा काढला जातोय. धावफलकावरती धावा 34 धावांवर स्थिरावलेला दिसतोय. धावफलक 4 चेंडूचं झाली समाप्ती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्गवर स्वप्नील आणि विलास पवार या ठिकाणी. आणि आता मात्र न्यू बॅटर वैभव हटले. नॉन स्ट्राईक एंडवर मुन्ना परब आहे. आता जर बघितलं तर 4 चेंडू ओंकारने खेळले होते. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आला आणि त्यानंतर या ठिकाणी 4थ्या चेंडूवरती माघारी परतल्या. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली सुरुवात तर करून दिली या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. तर मात्र मिडल ऑर्डर कशा प्रकारे खेळेल हे बघावं लागेल. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू जातोय. बघता बघता 2 क्षेत्ररक्षकांची रेस या ठिकाणी बघायला मिळते आणि चेंडूचा प्रवास बघता बघता सीमा रेषा पार हा येतोय चौकार. 38 धावा धावफलकावरती होत आहेत. अजून एका चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती. वैभव आल्या आल्या या ठिकाणी चौकाराने स्वागत करतोय. आतापर्यंत जर बघितलं तर जे फलंदाज आलेत ते 4ही फलंदाजांनी आपली सुरुवात चौकाराने तर षटकारानेच करताना दिसले. अनिकेत आला, त्याने 1 चौकार मारला. त्यानंतर मुन्ना आला, मुन्नाने सुद्धा 1 षटकार मारला होता. नंतर ओंकार सुद्धा 1 षटकाराने आपलं खातं खोललं आणि आता मात्र या ठिकाणी वैभव सुद्धा चौकाराने आपलं खातं खोलतोय. पुढे टाकल्या चेंडू परत एकदा सुरेख फटका या ठिकाणी वाईडच्या मिड विकेट रिझनमध्ये चेंडूचा प्रवास. तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, तिथून परतीची पिके होईल. तोपर्यंत मात्र सुरेख रणनीती विकेट बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकरवी. आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. 2 षटकांची झाली सांगता. 2 षटकाच्या सांगतेनंतर 64 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावा धावफलकावरती. आता मात्र उरल्यात 12 चेंडू. 12 चेंडूंमध्ये 24 धावा विजयाचं समीकरण असेल. आणि जर बघितलं ज्या प्रकारची सुरुवात केली 20च्या सरासरी या ठिकाणी धावा कोटल्या जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी 24 धावा एका थोडंसं प्रेशर असेल तो गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. स्वराज 11 या संघावरती थोडंसं प्रेशर असेल. इथून कमबॅक केलं जाऊ शकतं कारण सामना अजून संपला नाही. येणारे 2 विकेट जर मिळाले, इथून 2 विकेट जर आले तर नक्कीच गोलंदाजी करणारा संघ या ठिकाणी कमबॅक करेल. कमबॅक करावा लागेल. आणि कमबॅक म्हटल्यानंतर आठवतं आपल्याला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जशा प्रकारे कमबॅक केलाय. पुरंदरच्या तहामध्ये आपण जर बघितलं तर त्याने या ठिकाणी आपल्याकडे किल्ले दिले होते आणि त्यानंतर फक्त 23 किल्ले आपल्याकडे ठेवले होते. आणि नंतरच्या पुढील 9 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तर 350 पेक्षा जास्त किल्ले जिंकले होते. त्यामुळे कमबॅक करणं हे आपल्या रक्तात आहे आणि ते कमबॅक या ठिकाणी करावं लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ध्रुवेश स्ट्राईक एंडवर मुन्ना परब.
मिडबावच्या स्पर्धेमध्ये एक सुरेख फटकेबाजी केली होती मुन्ना परब याने. तोच मुन्ना या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती. आखो टप्प्याचा चेंडू परत एकदा सुरेख फटका, हुकचा फटका, स्टँट अँड डिलिव्हरी, चेंडूला पाठवून दिलाय षटकार. हॅलो, हार्दिक स्पोर्ट पडेल दर्शन. दर्शनने या ठिकाणी यायचंय. सुरेख या ठिकाणी फटकेबाजी, जी आक्रमकता त्याच्यामध्ये मुन्नामध्ये भरलेली आहे ती आक्रमकता या ठिकाणी मुन्ना दाखवतोय. आता मात्र विजयाचं समीकरण हे प्रत्येक चेंडूवरती बदललं जात आहे. उरलेत फक्त 11 चेंडू आणि 18 धाव असं विजयाचं समीकरण. परत एकदा पुढे टाकलाय चेंडू, बघता बघता रिप्ले बघतोय की काय असं वाटणार हा फटका. सुरेख फटका या ठिकाणी, हाय हँडसम फटका, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. आता मात्र या ठिकाणी विजय थोडासा सोपा करून ठेवलाय. जो विजय सहज वाटत होता त्याला सोपा केलाय आणि आता मात्र या ठिकाणी तो सुरेख आहे त्याने पार करेल असं वाटतंय. कारण 10 चेंडू आणि 12 धावा असं विजयाचं समीकरण बनतंय. एक विकेट पाहिजे होती अशा वेळी या ठिकाणी मोठ्या फटक्यांची लयलूट केली जाते. धावांचा या ठिकाणी रतीब ओढला जातोय आणि बघता बघता लिहिलं या ठिकाणी आता मात्र 64 धावांचं आव्हान पार होईल की काय असं चित्र थोडंसं उभं राहत आहे. परत एकदा थोडासा रोलिंग चेंडू जमिनीला घरंगळ देतोय, मिसफील्ड झाली. आधीच कर्ज बाजारी त्यात उष्णा शेजारी असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या या ठिकाणी फटकेबाजी फिल्डिंग बघायला मिळते. थोडंसं या ठिकाणी घाई केली, त्या घाईमध्ये चेंडू निसटला, फंबल झालाय क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा उठवला जातोय. 2 धावा कंप्लीट, 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 54 धावा, 10 धावांची गरज विजयासाठी. परत एकदा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंज ऑफ पेस टाकण्याचा प्रयत्न, मात्र ताकद होती या फटक्यामध्ये. ताकद बरोबर जी उंची अपेक्षित होती ती उंची आणि जेवढी लांबी अपेक्षित होती तेवढी लांबी या ठिकाणी मिळते मुंदाला आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 60 या धावसंख्येवरती. फक्त 4 धावांची गरज असेल याच षटकामध्ये हा सामना संपेल की काय असं चित्र आता मात्र उभं राहिलंय आणि नक्कीच या ठिकाणी मुन्ना या ठिकाणी मॅच संपवेल. एका बाजूने जर बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये किरण जाधवची जी आक्रमक फटकेबाजी 40 धावांची आणि त्यास थोडीच तोड फटकेबाजी मुन्ना परब याचे बघायला मिळतंय. मुन्नाच्या बॅटमधनं आलेत या ठिकाणी जर बघितलं तर हॅलो. 5 षटकार आणि एक पुढची चौकार बॅट येतोय सुरुवात करा पटापट. मुन्नाच्या बॅटमधनं. अडतीस धावांची या ठिकाणी नाबाद खेळी करतोय आपल्या संघासाठी तो मुन्ना परब. तर या ठिकाणी ज्याने सुरेख गोलंदाजी सुद्धा केली तो मुन्ना परब ठरतोय मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. विनंती असेल मुन्नाला या ठिकाणी आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे ना. तरंदे संघ अभिनंदन. आणि पुढचा टॉस झालेला असा फिल्डिंग लावून घेऊची. यानंतर होणार सामना असेल हार्दिक स्पोर्ट पडेल वर्सेस BKTM शेवरे. हॅलो.